आज या ठिकाणी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे गेट हे अत्यंत धोकादायक बनलेलं आहे आणि मगाशी अर्ध्या तासापूर्वी या ठिकाणी एक ॲम्ब्युलन्स चाललेली होती आणि त्या ॲम्ब्युलन्समध्ये अत्यंत सिरियस पेशंट असताना सुद्धा हे रेल्वे गेट पडलं आणि त्या ॲम्ब्युलन्सला गेले 10 मिनिटं उभं राहावं लागलं। हा गंभीर प्रकार हा रेल्वेच्या गलतान कारभारामुळे या ठिकाणी चालू आहे आणि या अगोदर अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, रास्ता रोको झालेला आहे, पण कुठलीही कार्यवाही या रेल्वे गेटच्या उड्डाणपुलासंदर्भात झालेली नाही। तर मी रेल्वे प्रशासनाला आव्हान करू इच्छितो की इथं जर तात्काळ लवकरात लवकर उड्डाणपूल नाही झालं तर या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील। आणि या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जात असताना इथं रेल्वे गेट पडल्यामुळे ही उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारी मेन लाईन असल्यामुळं, डबल लाईन असल्यामुळं 2-2 मिनिटाला 3-3 मिनिटाला या ठिकाणी रेल्वे येतात आणि कंटिन्यू गेट बंद असतं आणि पेशंट आल्यानंतर त्या पेशंटला या ठिकाणी अडचणीला सामना करावा लागतो। आणि असे ॲम्ब्युलन्समध्ये आलेले अनेक वेळा पेशंट या ठिकाणी थांबल्यामुळे त्यांना वेळेत उपचार न घ्यायला पोचू शकल्यामुळे याच ठिकाणी मृत्यू घोषित करून इथूनच रिटर्न गेलेले आहेत। आणि या रस्त्यावरून या रोडला पुढे जाणारे अनेक जवळजवळ 25-30 गावं आहेत। इथं औज आहे, आलेगाव आहे, कणबस आहे, करजगी आहे, मंगळूर आहे, जेऊर आहे, अक्कलकोट स्टेशन आहे, नागणसूर आहे, तडवळ आहे, तुम्हाला सांगतो मणूर आहे। 25-30 गावं हा रस्ता कर्नाटकमध्ये जातो। तर यासाठी रेल्वे प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी खूप मोठा जन आंदोलन उभारण्यात येईल असं मी प्रशासनाला आवाहन करतो। Like, subscribe, click on the bell.